सर अरे आहे आहे तुम्ही केबिन मध्ये नव्हतात म्हणून मग मी हिला हा जरा काम होतं म्हणून इथे बसलो होतो. डबा हा ऐक ना केबिन मध्ये ठेवून दे. थँक्यू. होय उभी काय आहेस? उभी काय आहेस? बस ना. हा काही तारखा मी मार्क करून ठेवल्यात आपल्या लग्नासाठी. बघ अरे अशी का बघतेस? मला लग्नाला होकार देण्यासाठी तिथे आलीस ना आज? हो ना? फक्त कळत नाहीये विषय कसा काढायचा, शब्द सापडत नाहीयेत. बरोबर म्हणून मी मदत केली, थेट मुद्द्याला हात घातला. पण तुम्हाला कसं कळलं की मी म्हणजे मी लग्नासाठीच? अर्पिता तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्या क्षणी माझं ठरलं होतं की मला तुझ्याशीच लग्न करायचंय. आणि मी जे ठरवतो ते होतच. माझे प्रयत्न माझं नशीब मला साथ देत असतात. बघ तारखा बघ आणि तुझ्या आवडीची एखादी तारीख मला सांग. सर मी लग्नासाठी तयार आहे, पण हे मुहूर्त वगैरेच्या बाबतीतले निर्णय माझे आई बाबा घेतील. मला वाटलंच होतं की ही तारीख मला योग्य वाटते आणि माझी खात्री आहे तुझ्या आई वडिलांना हीच तारीख योग्य वाटेल. आत्ता नको, म्हणजे सगळे असताना सगळ्यांच्या साक्षीने आपण अंगठी. अर्पिता हा क्षण आपल्या दोघांचा आहे, आपल्या दोघांपुरताच, आपल्या आयुष्यातला प्रेशियस मोमेंट. हा क्षण आपण दोघांनीच एन्जॉय करायचा. नाही म्हणजे कसे सगळे असते. अर्पिता नाही नको, माझ्यासाठी हे शब्द इथून पुढे तुझ्या डिक्शनरीतनं काढून फेकून द्यायचे. तसंही तुला कळून चुकलंय ना, माझ्यासमोर नाही म्हणण्याचा काही फायदा होत नाही. काय गोड दिसते अंगठी तुझ्या हातात. वाव. एखादी व्यक्ती जर तुम्हाला गृहीत धरत असेल तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट? विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलं, मी नाही सांगितलं त्यांना, कारण माझ्या मनात तसं काही नाहीच आहे त्यांच्यासाठी. महत्वाचा निर्णय घेतलाय मी आज.